एका भागात राहत्या घरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। हा प्रकार 1 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता घडला। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। वेणुगोपाळ श्रीकांत विटकर राणा सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे। तो अल्पवयीन मुलीच्या पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्रास देत होता। एके दिवशी त्याने त्या मुलीला प्रपोज केले। मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला। मुलीचे वडील, काका, चुलत भावाने तरुणाला ताकीद दिली होती, मात्र वेणुगोपाळच्या वागण्यात फरक पडत नव्हता। तो मुलीचा वारंवार पाठलाग करत होता, तिला रस्त्यावर कुठेतरी अडवून बोलण्याचा प्रयत्न करत होता। त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पुन्हा त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला होता, मात्र तरुणाला काही फरक पडला नाही। त्यामुळे मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली। त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 प्रमाणे पॉक्सोने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलगी घरातील बेडरूम मध्ये गेली, त्यांनी आतून कडी लावली आणि काही वेळानंतर घरातील लोकांनी आवाज दिला तरी त्याला प्रतिसाद ती देत नव्हती। शेवटी नातेवाईकांनी दार तोडून आत प्रवेश केला, तेव्हा पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली। हवालदार VG जमादार यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।